3000 रक्तदात्यांचे शाहू परिवाराने काढला 1 लाख रुपयाचा अपघात विमा। तर संदीप शेळके मित्र परिवाराने काढली चिखली ते बुलढाणा मोटरसायकल रॅली। वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। चिखलीत रेणुका मातेचे दर्शन घेऊन त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी साकडे घातले। त्यानंतर संदीप शेळके यांच्या मित्र परिवाराने चिखली ते बुलढाण्यातील गर्दे वाचनालय अशी बाईक रॅली काढण्यात आली होती। तर जवळपास 3100 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे व त्या रक्तदात्यांचे शाहू परिवाराने 1 लाख रुपयाचा अपघात विमा काढण्यात आला आहे। नेमकं औचित्य आहे आपल्याला काय वाटतं की असं महारक्तदान शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलं पाहिजे? सामाजिक उपक्रमांची शृंखला राजर्षी शाहू परिवार गेल्या 22 वर्षापासून जोपासतो आहे। गरजू लोकांना मदत असो, बांधावर खत वाटप असो, रक्तदान शिबिर असो, हे आम्ही सातत्यानं राबवित असतो। मागच्या वर्षी सुद्धा 3000 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं होतं। यावर्षी जवळपास 3100 तरुणांनी माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केलेलं आहे। तर रक्ताची गरज फार मोठ्या प्रमाणात रुग्णांना लागत असते आणि त्यासाठीच या रक्तदानाचं आयोजन आम्ही करत असतो। महिलांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला रक्तदानामध्ये। पहिल्यांदाच महिलांची एवढी मोठी गर्दी या ठिकाणी पाहिली। माझ्या माता भगिनी राजर्षी शाहू परिवाराच्या प्रत्येक सामाजिक चळवळीमध्ये हिरहिरीने पुढे असतात आणि राजर्षी शाहू परिवारानं याआधी 40,000 महिलांना 150 कोटी रुपयांचं वाटप केलेलं आहे। म्हणजे माझ्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे ही त्यामागची भूमिका आहे आणि त्याचमुळं प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिलांचाही तेवढाच मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। अनेक वाढदिवस पाहिले आतापर्यंत, लवाजमा केला जातो, खूप पैशाची उधळपट्टी केली जाते। तुम्हाला असं का वाटलं की आपण रक्तदान शिबिराच्या माध्यमातून वाढदिवस साजरा केला पाहिजे? राजर्षी शाहू परिवार राजर्षी शाहू महाराजांच्या नावाचा विचार आणि वारसा पुढे नेला पाहिजे ही एक भूमिका आहे आणि वन बुलढाणा मिशन या राजकीय लोक चळवळीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे। वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी चांगल्या संधी विकासासाठी आहेत त्या तयार झाल्या पाहिजे आणि यावर्षीचं जे वर्ष आहे शेतकरी शेतमजूर या घटकांसाठी फार वाईट वर्ष आहे। शेतमालाला भाव नाही, अतिवृष्टी, अवकाळी असे अनेक विषय आहेत। त्यामुळे मला वाटतं की आपण जर समाजकारणच करत असू, राजकारण हे शेवटी समाजकारणाचं बाय प्रॉडक्ट आहे, त्याच्यामुळे फार लवाजमा न करता आपण योग्य पद्धतीनं सामाजिक दृष्ट्या जर काम केलं तर ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं। त्यामुळे मी ही भूमिका घेतलेली आहे। जाहीर आवाहन सर्व बरोबर चालू इथंच राहतात ना। रक्तदान करून या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवला आहे। आपण सुद्धा दिनांक 13 मार्च 2024 रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा ही मात्र प्रत्येक रक्तदात्यास